नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं स्वागत आहे। आणि वातावरण बघू शकता बाहेर कसं झालेलं आहे। किती छान असं वातावरण झालेलं आहे। संध्याकाळी 6 वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीने वातावरण आहे बघू शकता इथे। आणि खूप दिवस झाले मी इथं व्हिडिओ अपलोड केलेले नाहीयेत। आजपासून सुरुवात करते व्हिडिओला। सो आज ठरवलं की आपण आजपासून ब्लॉगिंगचा पूर्ण व्हिडिओ करायचा। चला तर मग सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा। आता चालू झालेली आहे रात्रीच्या जेवणाची तयारी। इथे बघा मी गावाकडून मक्याची कणसं आणली होती आणि फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवली होती आणि ही कमीत कमी 15 दिवस तर टिकतात फ्रीज मध्ये, काही खराब होत नाहीत बघा। आणि मक्याचा मी पाला काढला होता कारण आतलं फ्रेश राहतं मका म्हणून, आणि पालाकडून कणसं घेतलेले आहेत। आणि बघा इथं मला सोलायला वेळ नाहीये म्हणून मी पटपट काम करण्यासाठी इथे चाकूचा वापर केलेला आहे। चाकूने हळूहळूपणे तुम्ही कट करू शकता। फक्त मक्याचे दाणे आहेत ते काढायचे आहेत, बाकीचं काही काढायचं त्यामध्ये। आणि अशा पद्धतीने मी ही ट्रिक वापरलेली आहे की पटपट काम पूर्ण होण्यासाठी आणि आपला वेळ पण वाचतो यामध्ये। आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही मक्याचे कणसं कोणत्या टाईपमध्ये सोलायला पसंत करता तेही सांगा इथे। आणि अशा पद्धतीने आपले मके छान असे सोलायचे झालेले आहेत। आपण या मक्याचं आज बनवणार आहे, मक्याचा थोडासा किस बनवणार आहे आणि सोबत मक्याची भजी पण बनवायची आहेत आपल्याला। त्यासाठी काय केलेलं आहे, एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी चटणी आणि मीठ टाकलेलं आहे आणि मका टाकून मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता इथे। आणि नेहमीप्रमाणे आपण जे भजी बनवतो त्याच टाईपमध्ये भज्याचं पीठ घेतलेलं आहे इथे आणि त्यामध्ये मक्याचा जो किस केला होता तो यामध्ये ॲड केलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये जास्त काही टाकायची गरज नाही, फक्त बेसनचं पीठ, चटणी आणि मीठ आणि जे मका मिक्सरला बारीक केली होती ती यामध्ये टाकलेली आहे। तेल गरम झाले की छोट्या आकाराची भजी सोडून घ्यायची आहे, तिथे बघू शकता सोडलेले आहेत। आणि यामध्ये सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण मक्याची भजी ऑलरेडी पोकळ खूप छान होतात, सोडा वापरायची गरज नाही यामध्ये। आणि अशा पद्धतीने आपण भजी सोडून घेतलेले आहे, तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत। गॅस कमी करायचा, कमी गॅसवर छान असे कुरकुरीत भजी भाजून घ्यायचे आहेत बघू शकता इथे। आणि मी याला मक्याचं वडं जरी म्हटलं तरी चालेल इथे। आणि बघा मी उलटण्याने हलवत आहे, इथे डायरेक्ट झाऱ्याचा वापर नाही केलेला आहे मी इथं, कारण भजी नीट परतता येत नाहीत आपल्याला म्हणून मी उलटण्याच नेहमी वापर करते। इथं बघू शकता अशा पद्धतीने आपले भजी छान असे भाजून झालेले आहेत बघू शकता। हे कलर पण खूप छान आलेला आहे असा। आणि मी साईडला काढून घेत आहे। हे बघा इथे पारवा बसलेला आहे, हा नेहमीच इथं असतो। याचा एक पाय मोडलेला आहे, हा नेहमीच जवळजवळ 2 वर्ष झाली इथेच हा राहत असतो आणि आज पावसामुळे इथे येऊन बसलेला आहे बघू शकता इथे। बाहेरचं वातावरण बघून खूप छान वाटलं म्हणून मला तुम्हाला पण दाखवावं की वातावरण कसं झालेलं आहे बघू शकता इथे। आणि अंधार पडत आलेला आहे आणि असं छान असं वातावरण झालेलं आहे। हे एवढ्या पावसात पण भैयाची गडबड चालू झालेली आहे म्हणून त्याला मी खाली गार्डनला खेळायला आणले, पण इथं पाहिलं तर काही छान अशी फुलं उमललेली होती गुलाबी कलरची आणि गार्डन पूर्ण रिकामं होतं। आज पाऊस असल्यामुळे कोणी इथं जास्त आलेलं नाहीये आणि संडे असल्यामुळे सगळे मोस्टली बाहेर फिरायला गेलेले आहेत तिथे। आणि हा बघा माझा भैया कसा खेळत आहे इथे आणि छान असं वातावरण आहे इथे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की